माझ्या प्रिय जातकांनो, उद्यापासून सर्व बदलणार आणि मोठा चमत्कार नक्कीच होणार आहे. एक पण शब्द खोटा ठरणार नाही. तर तुम्हाला सांगते, ब्रह्मदेवाने आधीच तुमच्या भाग्यात असे लिहून ठेवलेले आहे. तुम्हाला सांगते, तुमची वेळ बदलते, ग्रहांची चाल देखील बदलते आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा आता कायमची बदलणार आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जाणार आणि काही लोक अचानक जवळ येणार आणि अशी एक घटना घडणार जी तुमच्या पुढच्या अनेक वर्षांचा पाया ठरणार. तुम्हाला कदाचित वाटेल हे सगळं अचानक कसं आहे, परंतु लक्षात ठेवा, हे अचानक नाही, हे नियतीचं नियोजन आहे. आणि जर तुम्ही याच राशीचे लोक असाल तर तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण पुढचे काही क्षण तुमचं भविष्य मी असं उघड करणार आहे आणि ते ऐकण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार. कारण तुमचं भाग्य जाणून घेण्यासाठी, त्या सर्व काही ते समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा, कारण अशी सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तर माझ्या प्रिय जातकांनो, पहिली घटना अशी घडणार ती म्हणजे तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी चांगलं वागते, गोड बोलते, साथ देण्याचं नाटक करते, परंतु मनात मात्र एक वेगळाच विचार ठेवते. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याच्याशी तुमच्या योजना, स्वप्न, कमजोरी सगळं काही शेअर केलं, त्या व्यक्तीचा खरा चेहरा आता येणाऱ्या या उद्यापासूनच तुमच्या समोर नक्कीच येणार. एखादी छोटी घटनाद्वारे, एखादं बोललेलं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे आता नक्कीच डोळे उघड करणार आहे. आणि हे सगळं बघून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन देखील दुखावेल, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल राग देखील येईल, परंतु तुम्हाला सांगते, हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे. कारण नियतीने तुम्हाला चुकीच्या संगतीतून आता नियती बाहेर काढत आहे आणि ही घटना तुम्हाला मोठा धडा शिकवेल. प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नये. तुम्हाला मनात आधीच कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल संशय होता, परंतु तो संशय आता स्पष्टतेमध्ये बदलेल. आणि या घटनेनंतर तुम्हाला सांगते, तुम्ही अधिक सावध, अधिक शहाणे, अधिक भावनिकदृष्ट्या मजबूत नक्कीच होणार आहात. आणि लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातात ते कायमचं नुकसान नसतं. कधीकधी तुमच्या मोठ्या यशाची आधीची ही साफसफाई असते. त्यामुळे सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुमचा मार्ग आता अधिक स्पष्ट होणार, हे नक्कीच लक्षात ठेवा. दुसरी घटना ती म्हणजे माझ्या प्रिय जातकांनो, अचानक तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. होय, आता तुमच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब आता अचानक तुमच्याकडे वळताना तुम्हाला दिसेल. तुम्हाला जाणवेल, इतके दिवस ज्या अंधारात तुम्ही चालत होता, आता त्याचा शेवट जवळ आलेला आहे. अनेक वेळा तुम्ही मनात विचारही केले असेल, माझ्या बाबतीत अनेक अडथळे का येतात, माझं काम शेवटच्या क्षणी येऊन का थांबतं, इतकं मेहनत करूनही मला त्याचं फळ का मिळत नाही. परंतु विश्व प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतो. आणि या राशीसाठी तुम्हाला सांगते, तुमच्या राशीसाठी ही आता वेळ सक्रिय झालेली आहे आणि एक प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने आता उभी राहणार आहे. एखादी बंद झालेली जुनी संधी तुमच्यासाठी पुन्हा उघडू शकते. अडकलेली रक्कम अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करून थकलात, तिथून आता तुम्हाला सकारात्मक उत्तर येऊ शकतं. परिस्थिती तुम्हाला सांगते, इतक्या वेगाने बदलेल ना की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. हेच ते माझं आयुष्य आहे का, ज्याच्यात काही दिवसांपूर्वी मी निराश होतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही, तर तुमचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा आहे. लोक जे तुम्हाला कमी लेखत होते ना, ते आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल आणि तुमची उपस्थिती सर्वांना आता जाणवेल. तुमच्या शब्दांना मान मिळेल आणि या क्षणी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे तुमच्या धाडसाची असणार. कारण अचानक आलेली संधी ही घाबरवते आणि त्यामुळे मनामध्ये तुमच्या शंका येईल की मी हे करू शकेल का, ही संधी माझ्यासाठी आहे का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येतील. परंतु यावेळी तुम्हाला ठाम राहणं अगदी गरजेचं आहे, कारण भाग्य दरवाजा उघडत आहे, परंतु त्या दरवाजातून आत्मविश्वासाने पुढे जाणं नक्कीच तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही त्या क्षणी निर्णय घेतला, भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला ना, ही एक घटना तुमच्या पुढच्या 5 ते 7 वर्षाचा भक्कम पाया ठरू शकते. आणि हीच ती वेळ तुमच्या बाजूने आता फिरते. त्यामुळे सज्ज राहा, कारण जे येणार आहे ते साधन नाही, ते तुमच्या आयुष्य एका नव्या उंचीवरती नेऊन ठेवणार आहे. तर माझ्या प्रिय जातकांनो, तिसरी महत्त्वाची घटना ती म्हणजे आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत. तर तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण होता ना, तो ताण आता तुम्हाला सांगते, त्या ताणामुळे तुम्हाला कधी अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती का, आणि ती आता तुम्हाला सांगते, ती परिस्थिती आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक दिवस तुम्ही मनामध्ये विचार करत होता, इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही,
माझं नशीब पैशांच्या बाबतीत इतकं कठीण का आहे बरं? लक्षात ठेवा, पैसा हा केवळ कष्टावर नाही तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहांच्या अनुकूल परिस्थितीवरती अवलंबून असतो. आणि आता ही अनुकूलता तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना दिसत आहे. अडकलेली रक्कम तुम्हाला अचानक मिळू शकते. जिथे तुम्ही आशा सोडली तिथूनच तुम्हाला सकारात्मक बातमी येऊ शकते. एखादा नवीन प्रोजेक्ट असेल, नवीन जॉब ऑफर असेल, साईड बिझनेसची संधी तुमच्यासमोर नक्कीच पुन्हा येऊ शकते. जी सुरुवातीला तुम्हाला थोडी लहान वाटेल, परंतु त्याचा फायदा हा पुढे तुमच्या भविष्यासाठी आर्थिक आधार बनणार आहे. आणि विशेष म्हणजे हा पैसा फक्त हाती येणार नाही, तर तुमचा आत्मविश्वास तुम्हाला परत देणार आहे. लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल, तुमचं मन विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल की मी कठीण काळातही मात्र हार मानले नाही. आणि मात्र इथे एक मोठं तुमच्यावर जबाबदारी आहे की आलेला पैसा हा टिकवणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. भावनेतून खर्च, दिखावा, चुकीच्या गुंतवणुकी या गोष्टी मात्र टाळाव्या लागतील. व्यवस्थित नियोजन करा, थोडी बचत ठेवा आणि भविष्यासाठी सुरक्षित पाया तयार करा. कारण हा पैशांचा काळात तुमचा प्रभाव वाढवणारा नाही, तर पुढच्या बऱ्याच वर्षांसाठी तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारा काळ असणार आहे. त्यामुळे आता विश्व तुम्हाला योग्य फळ देण्यास तयार झालेलं आहे. चौथी घटना आहे ती म्हणजे माझ्या प्रिय जातकांनो, घरात शुभ वार्ता येणार आणि सकारात्मक ऊर्जा पुन्हा येणार. तर तुम्हाला सांगते, तुमच्या घरात, कुटुंबात जे काही दिवसांपासून तणाव, चिंता, शांततेचा अभाव हे तुम्हाला सर्व जाणवत होतं, आता त्यात मोठा सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल. जसे की एखादी आनंदाची बातमी मिळेल, नोकरी लागणं, परीक्षेत यश मिळणं, लग्नाची चर्चा पक्की होणं, नवीन घर घेण्याच्या शोधात असाल, वाहन खरेदी असेल, कुटुंबातील सदस्याच्या प्रगतीची बातमी, अचानक हे काही ना काही ही बातमी तुम्हाला आनंदाची बातमी नक्कीच मिळणार. त्यामुळे घरातील वातावरण अचानक बदलून जाणार. घरातील वाद कमी होतील, संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तुमची तयारी दिसेल. काहींसाठी तर घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा, एखादा समारंभ होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि दैवी ऊर्जा तुम्हाला वाढलेली दिसेल. घरामध्ये शांतता नांदेल. विशेष म्हणजे ही शुभवार्ता केवळ बाह्य आनंद देणारे नाही, तर तुमच्या मनालाही स्थैर्य देणारे असेल. तुम्हाला जाणवेल की कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत असेल ना, तर माणूस कुठल्याही अडचणीला सामोरे जाऊ शकतो. या काळात ज्येष्ठांचा सल्ला कायम महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची अडकलेली कामे सोपे होतील. मात्र लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी अहंकार, जुने वाद, नकारात्मक चर्चा टाळणं गरजेचं आहे. तुमच्या घरात आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्याचा प्रकाश आता तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे उजळून टाकणार आहे. पाचवी महत्त्वाची घटना जी आहे ती म्हणजे जुना संबंध तुमच्या संपर्कात पुन्हा येणार. तर तुम्हाला सांगते, भूतकाळातील एखादा अध्याय जो तुम्ही बंद झाला असं समजत होते, तो पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतो. जुनी तुमची एखादी मैत्रीण असेल, जुने प्रेमसंबंध असेल, तुटलेला संपर्क असू शकतो किंवा गैरसमजातून दूर गेलेली एखादी व्यक्ती, तर अचानक त्यांच्याकडून कॉल येईल, मेसेज येईल तुमच्यासाठी. त्या कॉल किंवा मेसेजद्वारे ते तुमच्याशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सगळं अचानक का, पण लक्षात ठेवा, काही भेटी ह्या योगायोग नसतात, तर त्या अपूर्ण राहिलेल्या भावना असतात, न बोललेले शब्द असतात, न सुटलेले प्रश्न असतात. ते पूर्ण करण्यासाठी हे परत येतात. आणि ही पुनर्भेट तुम्हाला आनंद देणारी असेल की गोंधळ निर्माण करणारे असेल, हे तुमच्या आता परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. जर ती व्यक्ती खरोखर बदलली असेल आणि तुमचं भलं इच्छित असेल, तर संबंध हा पुन्हा नव्या समजुतीने आणि मर्यादेने पुन्हा सुरू होऊ शकतो. परंतु भूतकाळातील जखमा, फसवणूक, वेदना असतील तर नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट घडवत आहे. यावेळी भावनांपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्या, कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठी येत नाही, तर काही जण फक्त तुमचं मन मोकळं करून पुढे जाण्यासाठी येतात. तर भूतकाळाचा दरवाजा पुन्हा उघडतोय, परंतु त्या आतमध्ये कोणाला जागा द्यायची हे पूर्णपणे आता तुमच्या हातात आहे. माझ्या प्रिय जातकांनो, 6वी महत्त्वाची घटना म्हणजे मानसिक ताणातून मुक्ती. तर गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता. चिंता, असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती, लोकांच्या वागण्यामुळे झालेली वेदना आणि स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका. बाहेरून तुम्ही मजबूत दिसतात, परंतु आतमध्ये मात्र विचारांचं वादळ सुरू होतं. आता हा काळ बदलतोय. हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील गोंधळलेली अवस्था ही स्थिर होऊ लागेल. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण हलका करतील. तुम्हाला जाणवेल की जे ओझं तुम्ही एकट्याने वाहत होतात ते इतकं जड नव्हतं. फक्त तुम्ही त्याच्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहत होता.
आता तुमचा आत्मविश्वास परत येईल, तुमची झोप सुधारेल आणि निर्णय घेताना तुमच्या मनावरची भीती देखील कमी होईल. ही फक्त मानसिक शांतता नाही, तर नव्या ऊर्जेचा जन्म आहे. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात काही वेळ घालवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. लक्षात ठेवा, बाहेरचं यश मिळवण्यासाठी आतली लढाई ही जिंकावी लागते आणि तुम्ही तर ही लढाई जिंकण्याच्या अंतिम टप्प्यात आहात. आता तुमचं मनच तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. प्रिय जातकांनो, 7वी घटना ती म्हणजे की करिअरमध्ये अचानक मोठा बदल घडेल. तर तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे जो पूर्ण दिशा बदलू शकतो. अनेक दिवस तुम्ही मेहनत करत होतात पण योग्य ओळख नव्हती, वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं किंवा तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती पलटणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते, पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते किंवा नवीन जॉब ऑफर तुमच्यासमोर येऊ शकतात, जी सुरुवातीला धाडसी निर्णय वाटेल. काहींसाठी सध्याचं काम सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा बदल थोडा धक्कादायक वाटेल, कारण जो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला नेणारा असणार आहे. परंतु लक्षात ठेवा, मोठी प्रगती नेहमी भीतीच्या पलीकडे असते. तुमच्या कल्पना, तुमचे वेगळेपण आणि तुमचा दूरदृष्टिकोनाचा स्वभाव आता लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळू शकते, जिथे तुमची खरी क्षमता चमकेल. मात्र या काळात संयम आणि शिस्त खूप महत्त्वाचं असणार. छोट्या चुका टाळा, कागदपत्र, करार किंवा बोलण्यात सावधगिरी बाळगा. करिअरचा हा टप्पा साधा नाही आहे. हा तुमच्या आयुष्याला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक उंची देणारा काळ ठरू शकतो. 8वी घटना जी म्हणजे की आरोग्याबाबत तुम्हाला महत्त्वाचा इशारा. तर या काळात तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. शरीर काही छोटे संकेत देऊ शकतो. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी. हे जे सुरुवातीला तुम्ही दुर्लक्ष करू शकतात, परंतु लक्षात ठेवा, हे संकेत लहान असले तरी त्यांचा अर्थ मात्र मोठा असतो. गेल्या काही काळात मानसिक ताण, अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागेल. ही घटना घाबरवणारी नाही, तर तुम्हाला सावध करणारी आहे. वेळेत काळजी घेतली तर मोठी समस्या टळू शकते. या काळात तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळण्यासाठी तुम्हाला हा काळ आलेला आहे. त्यामुळे योग्य झोप, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि मानसिक शांतता, ध्यान किंवा प्रार्थना हे विशेषतः तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि पाणी कमी पिणे, जास्त ताण घेणे, जेवणाचं वेळा चुकवणे हे तुम्हाला सांगते, यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम घडू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विलंब करू नका. आणि लक्षात ठेवा, पैसा, करिअर, नाती यापेक्षा आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे. हा इशारा तुम्हाला सांगते, तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत, तुम्हाला जागृत करण्यासाठी मी सांगत आहे. आणि हे सगळं केल्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ यशस्वी तुम्हाला नक्कीच ठेवणार आहे. तुमचं शरीर तुमच्या स्वप्नांचं वाहन आहे, हे विसरू नका. त्याची योग्य काळजी नक्कीच घ्या. तर माझ्या प्रिय जातकांनो, 9वी घटना घडणार ती म्हणजे तुमच्या आयुष्यात असा प्रसंग येऊ शकतो जिथं एखादं मोठं संकट शेवटच्या क्षणी टळेल आणि तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कुठली तरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करते. तुम्हाला सांगते, एखादा अपघात टळणे, चुकीचा निर्णय घेण्याआधी सत्य समोर येणे, आर्थिक नुकसान होण्यापूर्वी अधिक सावध होणे किंवा चुकीच्या लोकांपासून वेळीच दूर होणे, हे सर्व योगायोग वाटेल, परंतु त्यामागे दैवी संरक्षणाची शक्ती ही कार्यरत असेल. तुम्ही कदाचित म्हणाल, थोडक्यात वाचलो, परंतु हे वाक्य तुम्हाला कृपेचा पुरावा दिसेल. या काळात तुमची अंतर्प्रेरणा खूप मजबूत होईल. मनात अचानक येणारे संकेत, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका किंवा एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना, हे सर्व दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला इशारे देत आहे. तुम्ही ज्या संकटाला मोठं समजत होता ते तुमच्यासाठी आता आशीर्वाद ठरणार आहे, कारण त्या प्रसंगामुळे तुम्ही अधिक सावध, अधिक जागरूक आणि अधिक आध्यात्मिक बनणार आहात. तुम्हाला सांगते की लक्षात ठेवा, जेव्हा दैवी संरक्षण असतं ना, तेव्हा शत्रूचे प्रयत्न हे निष्फळ ठरतात आणि संकट संधीमध्ये बदलतात. तुमच्यावर कृपेची आता सावली आहे आणि योग्य मार्गावर तुम्ही राहिलात तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही. 10वी घटना घडणार ती म्हणजे की अचानक प्रवासाचा योग आणि भाग्यवर्धक हालचाल. तर तुम्हाला सांगते माझ्या प्रिय जातकांनो, अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतो. तो तुम्हाला एखाद्या कामानिमित्त असू शकतो किंवा कुटुंबीय कारणासाठी देखील असू शकतो किंवा अनपेक्षित निमित्ताने देखील ठरू शकतो. सुरुवातीला हा प्रवास घाईगडबडीचा वाटेल, परंतु पुढे जाऊन तो तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल. या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते, ज्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. एखादा असा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो जो तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा बदलवून टाकेल.
काही व्यक्तींसाठी हा प्रवास आध्यात्मिक असू शकतो. मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा योग असू शकतो, ज्यामुळे मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता मिळेल. विशेष म्हणजे हा प्रवास शारीरिक हालचाल नसून तर भाग्याची हालचाल आहे. तुम्ही ज्या ठिकाणी अडकून पडल्यासारखं तुम्हाला इतके दिवस वाटत होते, तिथून बाहेर पडण्याची आता ही संधी आहे. तुमच्यासाठी नवीन जागा, नवीन वातावरण, नवीन लोक, त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये आता सकारात्मक बदल तुमच्या घडतील. मात्र प्रवासात कागदपत्र, वेळ, आरोग्य याबाबत काळजी नक्कीच घ्या. हा प्रवास तुम्हाला सांगते साधा नाही, तो तुमच्या जीवनाचा, नव्या ऊर्जेचा, नव्या ओळखीचा आणि नव्या यशाचा मार्ग उघडणारा ठरू शकतो. 11वी घटना जी आहे ती म्हणजे आयुष्य बदलणारा अंतिम निर्णय. तर या ज्या सर्व घटना सांगितल्या, या सर्व घटनांनंतर आता तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला मोठा आणि निर्णायक निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय साधा नसेल, तो तुमच्या करिअरशी, नातेसंबंधाशी किंवा राहण्याच्या ठिकाणीशी किंवा एखाद्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवस तुम्ही संभ्रमात होता, मनात द्वंद्व होतं, करावं की नको असे प्रश्न तुम्हाला सतावत होते. परंतु आता परिस्थिती अशी उभी राहील की तुम्हाला स्पष्ट भूमिका ही घ्यावीच लागेल. आणि हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नसेल, तर तो तुम्हाला अनुभव, धडे आणि अलीकडच्या घटनांनी तुम्हाला घडवलेला असेल. या क्षणी तुमचं आत्मभान तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ठरेल. आता तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेणार नाही, तर तुम्ही स्वतःच्या भविष्यासाठी ठाम पाऊल उचलाल. काही लोकांना तुमचा हा निर्णय पटणार नाही, काही जण दूर जातील, पण जे तुमच्यासोबत खऱ्या प्रवासाचा भाग आहे ते तुमच्यासोबत कायम राहतील. आणि लक्षात ठेवा, हा निर्णय पुढील 5 ते 7 म्हणजे अनेक वर्षांचा पाया घालणारा असणार आहे. त्यामुळे भीती, शंका, भूतकाळातील चुका यांना मागे ठेवा. आता तुम्ही आधीपेक्षा अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक जागरूक आहात. या नियतीने तुमच्यासोबत समोर 2 रस्ते ठेवलेले आहेत. आता तुम्ही जो रस्ता निवडणार तो रस्ता तुमचं आता भविष्य घडवणार आहे. तर माझ्या प्रिय जातकांनो, आज मी तुम्हाला ज्या 11 घटना सांगितलेल्या आहेत त्या 11 घटना सांगते की अजिबात साध्या नाही. हे केवळ शब्द नाही, हे नियतीचा थेट संकेत मी तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्हाला सांगते, तुमची वेळ बदलते आहे, लोक बदलत आहे, परिस्थिती देखील बदलत आहे आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही बदलत आहेत. काही घटना तुम्हाला आनंद देतील, काही घटना तुम्हाला जागा करतील, तर काही तुमची परीक्षा घेतील. परंतु लक्षात ठेवा, ज्याच्यावर दैवी कृपा असते त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तुमच्यासाठी येणारा काळ हा भीतीचा नाही तर जागृतीचा असणार आहे. संधी येतील, सत्य समोर येईल आणि पैसा, प्रतिष्ठा वाढेल, पण योग्य निर्णय घेणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. नियती दरवाजा उघडते, त्याच्या आतमध्ये आत्मविश्वासाने चालत जाणं हे आता तुमचं काम असणार आहे. जर तुम्ही खरे असाल, तुम्ही तुमच्या भाग्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सांगते, भाग्यावर विश्वास ठेवा आणि अजिबात न डगमगता, न घाबरता प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणे, योग्य निर्णय घ्या आणि सकारात्मक राहा. तुम्हाला सांगते मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातील एकूण एक शब्द तुमच्या मनाला लागला असेल आणि तुमच्या मनाला पटला असेल ना, तर समजा हे जे आजचं भविष्य होतं, आजचे जे संकेत होते, हे खरंच तुमच्याचसाठी होते. आणि यातील हे सर्व काही तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या आजच्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण अशी सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब नक्कीच करा आणि आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा. अजिबात निगेटिव्ह विचार डोक्यातून काढून टाका, सकारात्मक विचार ठेवा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.